काय विशेष एक ते मुंबईतील लोकांचा कार्यक्रम होता दिव्यांगाचा. त्यांचं काय बक्षीस वितरण आहे ज्यांनी चांगलं काम केलं दिव्यांग असताना तिथे त्यासाठी आलो. आज नागपूरमध्ये कार्यक्रम झाला. माणिकराव कोकाटे क्रीडा मंत्री म्हणून पहिल्यांदा व्यासपीठावर होते. मात्र या कार्यक्रमामध्ये पूर्ण भाषण त्यांनी वाचून केलेलं आहे. ते रमी फक्त आता क्रीडामध्ये आणून आहे. रमी गेम मध्ये पुन्हा जर शासकीय करून टाकलं तर प्रॉब्लेम. तेवढी एक त्यांनी मेहरबानी केली पाहिजे. आणि आता रमी त्यांनी बंद केली पाहिजे महाराष्ट्रात. आम्हाला कोकाटेकडून त्याच अपेक्षा आहे. ते नाशिकचे आहे, चांगल्या भूमीतून तिथे गेलेले आहे. तर त्यांनी हा जो रमी त्याच्यामुळं लाखो शेतकरी मजुरांच्या गरीब मुलांचा आज मोठं आर्थिक संकट त्याच्यावर आलेलं आहे. त्याच्यासाठी आता माणिकरावनं पुढाकार घेतला पाहिजे या राज्यातला रमी गेम बंद करण्यासाठी. जसं तुम्ही माणिकरावांकडनं अपेक्षा करताय तसं दत्ता मामा भरतेंकडनं काय अपेक्षा ठेवणार शेतकऱ्यांविषयी? तर ते आळा मासाचे शेतकरी असं त्यांनी सांगितलं. वाटते 90% आमदार खासदार मंत्री हे हाळा मासाचे शेतकरीच आहे. पण त्याचा हळही आमच्यासाठी राहत नाही, मासही कामी येत नाही. म्हणजे अतिशय वाईट अवस्था आहे. ज्याची संख्या जास्त आहे शेतकऱ्याची, ज्याचे प्रतिनिधी जास्त आहे आणि तोच पाय घासून घासून मरतं, ही या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आज कशालाच भाव नाही आहे, ना द्राक्षाला ना कांद्याला आहे ना कुठं. म्हणजे खताचे भाव वाढत जात असताना पुन्हा शेतीमालाचे भाव दिवसांदिवस पडत जातं. आणि आमचे देवेंद्रजी जे अर्थतज्ञ आहे, राजकारणातले चाणक्य आहे, पण त्यांना शेतकऱ्यामधला एक सैनिक शिपाई होऊ शकले नाही याचं दुःख आहे. ते म्हणतात दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी करू. आता दुष्काळ पडासाठी आम्हाला कर्जमाफीसाठी दुष्काळ पडासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करावं लागेल. मग फडणवीस साहेबाला सांगतो दुष्काळापेक्षा जास्त झळ हे शेतीमालाला भाव भेटत नाही त्याची आहे. भेटणारे हमीभाव बरोबर आहे का? मग हमीभाव भेटले तर तुम्ही किती खरेदी करता हे एकदा तपासा. जेवढा दुष्काळानं मरत नाही त्याच्यानं कमी भावानं शेतकरी मरत आहे. ते त्याच्या कधी लक्षात येईल त्याची वाट पाहतोय. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा तुम्ही नव्याने झालेल्या कृषी मंत्र्यांकडे पुन्हा भेट घेऊन त्या संदर्भात काही चर्चा? कृषी मंत्र्याच्या हाती काय? कृषी मंत्री आखरी हे सगळे मंत्री त्या पक्षाचे बावलेच आहे. त्यांच्या हाती काय? धम्म काय तर करून दाखवा म्हणा. एकटा सांगा होते ना. भरण्याला आवाहन करतो आणि बाकीचे जे शेतकऱ्याचे पोरं मंत्री आहेत त्यांना आवाहन करतो. या आमदारांच्या हाती तरी काय? हे सगळे पक्षाचे गुलाम आहे. हे पक्ष उठ म्हणून तर उठणार, बस म्हणून तर बसणार. यांची जे स्थिती आहे ना हे अशीच आहे. हे शेतकऱ्यांचे मतं असतात हे विसरून गेले. शेतकरी शेतमजूर मतदान करतं हे विसरून गेले. कारण पक्षाचा झेंडा महत्वाचा आहे. पक्षाची तिकीट भेटली म्हणजे सहज आमदार होतं. ह्याच्या भावना ह्या शेतकऱ्यांनी त्यांच्या डोक्यातून काढल्या पाहिजे. काय होतंय आता पक्षाची तिकीट मागायची जे रांग लागतं त्याचं कारण असं आहे का आमचे नेते पक्षाचे गुलाम झाले. आता अर्धा मतदार आहे गुलाम झाला. आणि गुलामीतली आहे अवस्था ही. कुठं लोकशाही आहे? हुकुमशहाचीच व्यवस्था आहे. आज रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा झाला. जयंत पाटील यांच्या पक्षाच्या त्या व्यासपीठावर संजय राऊत, राज ठाकरे हे सगळे एकत्र आलेले होते. मात्र राज ठाकरे हे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक होताना दिसले. अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी टीकेची जोडी केलेली आहे. एकूणच गुजरातमध्ये हिंदी सक्ती केली जात नाही, मात्र महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा निर्णय लागताय. त्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा ते आक्रमक झालेले. आपण कसं बघताय? प्रश्न सक्तीचा नाही आहे, प्रश्न त्या मराठीच्या व्यवस्थेचा आहे. आणि ती व्यवस्था सुधारावी एवढंच त्याचं आहे. ते दिसाले जरी सक्ती असली तर ती व्यवस्था आहे. आणि आम्ही तर त्या वादात पडत नाही. म्हणजे कोण मुस्लिम, कोण हिंदू, कोण ओबीसी, कोण मराठा. आमचं म्हणणं आहे की आम्ही सगळे शेतकरी शेतमजूर आहोत. आम्ही करणारी समाज आहे आमचा. तो सगळ्या जाती धर्मात आहे. तो मराठी आहे आणि तो हिंदी आहे. शेतकरी म्हणून जर वाचला तर मराठी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आणि हिंदी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल. आखरी कष्ट जे आहे हे दुःख आहे, ज्या की आम्ही पाहिजे यातना आहे. आणि हे कष्ट सगळे असताना त्याच्याच माथी का कष्ट यातना येतं, दुःख का त्याच्या माथी येतं? आज काम करणारा कंपनीतला कामगार असू दे किंवा शेतात काम करणारा आमचा शेतकरी आणि मजूर असू दे किंवा तो मेंढपाळ मच्छीमार असू दे, हे जे कष्टकरी आहे हे मराठीच आहे. पण मराठी म्हणूनही त्याला न्याय भेटत नाही याचं काय?
तो ओबीसी आहे म्हणूनही न्याय भेटत नाही, मराठा आहे म्हणूनही न्याय भेटत नाही, हिंदू म्हणूनही न्याय भेटत नाही. आता कोणत्या धर्मात जाऊ त्यांना नवीन व्यवस्था. तुम्ही जाती धर्म आणि भावनेतल्या खेळातून आमच्या हक्काची लढाई मागे पडू नये एवढीच परमेश्वराला विनंती करतो. यांना विनंती करून फायदा नाही, कारण हेच परमेश्वर झाले आहे. शिक्षकांचा बिराड मोर्चा आहे, त्या मोर्चाला तुम्ही विजिट देणार आहे. तर याआधी अनेक लोक पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला, मात्र 25 दिवस झाले त्यांचा काही निकाल लागत नाही. एका इकडे गुरु मनाचा आहे आणि गुरुच उपाशी आहे. खरं तर RSS ची परंपरा गुरुवार्याची आहे, गुरुची आहे. आणि गुरुचे असे हाल आहे का तो 6 महिने नोकरी करावं लागतं, 6 वर्ष तोपर्यंत शिक्षण सेवक असतं. मग तो शिक्षक होतं, शिक्षक झालं तर विनाअनुदानित असतं, विनाअनुदानित असलं तर अंशतः अनुदानित असतं. म्हणजे एवढे बेकार हाल आहे. आता शिक्षकाचे प्रकार 10 आहे, शाळेचे प्रकार 11 आहे. हे तुम्ही या देशामध्ये 75व्या वर्षामध्ये धड चांगलं शिक्षण आणि एका छताखाली एका छत्रीखाली शिक्षण आणू शकलं नाही. याच्यासारखे करंट आहे 50-100 वर्षात जे भेटले असन एवढी वाईट अवस्था हो. म्हणजे शिक्षण सुद्धा समानतेनं भेटत नाही. याच्यापेक्षा काय दुःख आहे. हा आम्ही देश बदल गया का ते बीजेपीचा नारा आहे, देश बदल रहा है. क्या बदल रहा है? आमच्या गव्हर्नमेंटच्या शाळा खाली होत चालला, या बदल रहा है का देश? हा बदलत आहे. लाज नाही वाटत का साल्यांना तुम्हाला? नाही भाऊ, त्यांना खरं तर आउटसोर्सिंगच्या याला विरोध आहे. खरं तर आता बघितलं गेलं तर या शिक्षकांचा जो सगळा खर्च आहे हा 34 कोटी मध्ये मी तेच म्हटलंय. माझा अर्थ तुम्हाला समज, आउटसोर्सिंग अलग, कंत्राटी अलग. शिक्षक तर कम से कम एक असला पाहिजे ना. मग आउटसोर्सिंग मध्ये तलाठी घ्या, आउटसोर्सिंग मध्ये कलेक्टर घ्या, आउटसोर्सिंग मध्ये मंत्री घ्या, मुख्यमंत्री एक आउटसोर्सिंगचा असू द्या. काय हरकत आहे? ही काय पद्धत आहे? आपण कायदा काय म्हटला? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.